हॅलो. आता आपण कालभैरव मंदिरला आलेलो आहे. कालभैरव मंदिरच्या रोडला आहे आणि तिकडे जाण्यासाठी सुद्धा ट्रॅक तर आहेच. फुट्टे नाही, कुठेही जा बाई. हा बघा वरून नजारा. हेच ते सगळं केदारनाथ. इथं भोलेंचं मंदिर. काय विचार करा ना, ज्यावेळेस हा जी पूर आला होता, सगळं वरून पाणीचं, नदीचा पूर जो होता, काय अवस्था झाली असेल इथल्या लोकांची. हे छोटे छोटे तंबू घेऊन राहिलेले लोक आहेत टेंटमध्ये. झोपेत असताना ह्या लोकांना रात्री अचानक पाण्याच्या प्रवाहामध्ये हे सगळे जे वाहून गेलेले लोक, आज हे परत नव्याने वस्ती स्थापन करायची. काय सगळे छोटे छोटे घरं आहेत. टेंट लावलेत एका बाजूला. इथं टेंटमध्ये राहण्यासाठी 200 रुपये पर हेड चार्जेस लागतात. टेंटमध्ये लावून देतात. तिथं सुविधा वगैरे सगळ्या आहेत. काही नवीन लॉजिंग वगैरे सुविधा तर चालू करतात. अजून काम चालू आहे यांचे. पण हे हेलिकॉप्टर वगैरे, हेलिपॅडची पण सुविधा आहे. हेलिकॉप्टरने येण्यात जाण्यात मजा नाही काय. जे तुम्ही चालत याल निसर्गासोबत ना, त्या पाण्यांचा आनंद घेत, हे सगळं धुकं डोंगर, ह्या अशा नद्या वाहणाऱ्या, हे जे तुम्हाला बघायला मिळणार आहे ना चालत येताना, ते बाकी कशात नाही. रस्ता कुठे जायला? आता आपण चला कृष्णा सर, चला आपण चाललो आता कालभैरव मंदिरकडे, जे अजून वरती आहे. केदारनाथ मंदिर कुठे गेलं? नाव आपण माहिती खाल्लं. तिथून आपण अजून वरती चाललोय. वरती गेल्यावरती परत आपण कनेक्ट करूयात. आपण आलो आता कालभैरव मंदिर. इथे कालभैरव मंदिर आहे. Hello. Bera baba.